मित्रांनो, प्रत्येकाकडे 24 तास असतात. पण खूप सारे लोक खूप जास्त काम करतात आणि खूप सारे लोक असे असतात ज्यांचं काहीच काम होत नाही. खूप कमी कामं पूर्ण होतात. मग असं का होतं? असं का यूज करतात? आणि हा व्हिडिओ स्पेसिफिकली स्टुडंटसाठी आहे, की खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. वर्कआउट करायचं असतं, स्टडी करायची असते, रीडिंग करायची असते, ब्लॉग्स वाचायचे असतात, व्हिडिओज बघायचे असतात, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात. बट आपल्याला टाईम पुरत नाही. मग या व्हिडिओमध्ये मी अशा 3 स्टेप्स देणार आहे आणि एक टाईम मॅनेजमेंट टेक्निक देणार आहे, जी जर तुम्ही यूज केली तर तुमचा टाईम खूप चांगल्या प्रकारे मॅनेज होईल. आणि ही टेक्निक मी स्वतः यूज करतो. माझा टाईम खूप जास्त चांगल्या प्रकारे मॅनेज होतो, कारण की मला स्क्रिप्ट्स लिहायचे असतात, एडिटिंग करायची असते, खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. बट तरीही माझा टाईम मॅनेज होतो. आणि तो कसा होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याबद्दल स्टेप्स सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. जर टाईम मॅनेजमेंट करायची असेल तर सर्वात पहिली स्टेप जी मी स्वतः यूज करतो ती म्हणजे राईट डाऊन द टास्क. एक टास्क लिस्ट बनवा पूर्ण. आणि ती कधी बनवायची? ती म्हणजे सकाळी बनवू शकता किंवा उद्या काय करायचं हे आज रात्री डिसाईड करू शकता. मग आता याच्यामध्ये करायचं काय असतं बघा. मी काय करतो की दिवसभर काय करायचं हे सगळं लिहून काढतो. माझ्याकडे काय काय कामं आहेत बघा. आता मी मोस्टली याच्यासाठी यूज करतो गुगल कॅलेंडर. त्यामध्ये सगळं शेड्यूल असतं. बट मला काहीतरी नवीन आठवलं किंवा नवीन काहीतरी करायचं आहे, मग त्यासाठी मी त्या टास्क लिस्टवर ते लिहून घेतो की मला हे करायचं आहे. मला वर्कआउट, मेडिटेशन, बुक रीड करायचं आहे, व्हिडिओ शूट करायचे आहे, व्हिडिओ एडिट करायचे आहे, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायची आहे, अशा सगळ्या गोष्टी असतात. बट मोस्ट ऑफ द टाईम मी हा प्रॉब्लेम बघितला आहे की सगळे उठले आठवतच नाही की यार दिवसभर काय काय करायचं आहे, मग कळत नाही काय करावं. मग मी त्यासाठी एक डायरी घेतली आणि त्या डायरीमध्ये मला जेव्हा कधीही आठवेल की मला उद्या परवा तेव्हा हे काम करायचं आहे, तर मी त्या डायरीमध्ये लिहून ठेवतो. आणि सकाळी उठलो किंवा रात्री जेव्हा टास्क लिस्ट लिहित असतो त्यावेळेस ती डायरी उचकतो की अच्छा हे कामं आहेत जे मला अजून करायचे आहेत. कारण की आपला पण माइंड आपण खूप वेळा विसरून जातो गोष्टी. सो त्यासाठी डायरी करा, त्यामध्ये लिहा. मग पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे पूर्ण टास्क लिस्ट बनवा की दिवसभर तुम्हाला काय काय करायचं आहे. आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे सेट द प्रायोरिटी. बघा, या गोष्टीला टाईम मॅट्रिक्स पण म्हणतात. मी याचं सिम्पल व्हर्जन क्रिएट केलं आहे. आता म्हणजे काय की असं म्हटलं जातं आपण जे टास्क लिस्ट लिहितो त्यांना आपण इम्पॉर्टंट, अर्जंट या 2 कॅटेगरीज आणि नॉन इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट या कॅटेगरीजमध्ये डिवाईड करायचं असतं. ठीक आहे. बट मी काय केलं की आपण टास्क लिस्ट तर बनवली, त्यानंतर आपण त्याला प्रायोरिटी देणार ऑन द बेसिस ऑफ इम्पॉर्टंट आणि अर्जंट. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं वर्कआउट. मला वर्कआउट करायचं आहे आज. लिस्टमध्ये तर वर्कआउट आहे, इम्पॉर्टंट आहे बट अर्जंट नाही आहे. मग मी काय केलं, इम्पॉर्टंट लिहिलं बट नॉट अर्जंट. त्यानंतर असाइनमेंट घेतली. असाइनमेंट उद्याच द्यायची आहे, सो इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. त्यानंतर मी समजा व्हिडिओ शूट करायचा आहे. व्हिडिओ शूटला माझ्याकडे काहीच व्हिडिओ राहिलेले नाहीत, सो इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. सो अशा प्रकारे लिस्ट बनवायची. त्यानंतर जे इम्पॉर्टंट आणि अर्जंट टास्क आहे तेच तुम्हाला आज करायचे आहे. आणि तरीही तुमच्याकडे वेळ उरला तर त्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट हे टास्क तुम्ही करू शकता. बघा, आपण काय केलं, लिस्ट बनवली, त्याला प्रायोरिटी पण दिली. बट आता वेळ आली की त्या प्रायोरिटी दिलेल्या टास्कला एक टाईम देणं, आणि याला म्हणतात टाईम ब्लॉकिंग करणं. प्रायोरिटी समजा माझी असाइनमेंट ती अर्जंट आहे, खूप अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. मग आता मी त्याला टाईम ब्लॉक करणार की सकाळी 9 ते 10 मी माझी असाइनमेंट पूर्ण करणार. किंवा दुसरं एक्झाम्पल, मी दुपारी 2 ते 4 व्हिडिओ शूट करणार. किंवा अजून एखादं एक्झाम्पल, रात्री मी रीडिंग करणार 9 ते 10 यावेळी रीडिंग करणार. मग आता झालं काय की मला माहिती आहे मला असाइनमेंट कधी करायची 9 ते 10, व्हिडिओ शूट कधी करायचे 2 ते 4, रीडिंग कधी करायची 9 ते 10 रात्रीचे, बरोबर. बट आता बाकीचा वेळ माझा उरलेला आहे. सो आता मी बाकीच्या गोष्टी ह्या वेळेत करू शकतो. बट होतं काय आपलं की आपण कधीही टाईम ब्लॉकिंग टेक्निक यूज नाही करत. आपण ठरवतो, प्रायोरिटीज पण देतो, मग कन्फ्युजन होतं. मी हे कधी करू, हे कधी करू, मला आत्ता हे काम आलं आहे, मी हे नंतर करतो, आता मला हे काम झालं आहे, मी हे नंतर करतो, असं होऊन जातं. सो हे होऊ नये यासाठी टाईम ब्लॉकिंग टेक्निक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त फायदेशीर आहे. मी खूप स्वतः यूज करतो. आणि ही टेक्निक फक्त इम्पॉर्टंट कामासाठीच नाही, तर तुम्हाला ज्या वेळेत ब्रेक घ्यायचा आहे त्यावेळेस सुद्धा यूज करा. समजा मी 2 ते 4 व्हिडिओ शूट केले, त्यानंतर माझा घसा बसेल असेल, त्यानंतर मला बोलायला थोडा त्रास होणार, कारण की एवढं बोलायचं असतं व्हिडिओजमध्ये, चुकतं पण खूप वेळा व्हिडिओ रिपीट शूट करावा लागतो, प्रॉब्लेम्स येतात. आता मी जर स्वतःला ब्रेक टायमिंगच नाही दिला तर माझं मनात काय येणार की नाही आत्ता ब्रेक घेतो, नाही नंतर घेतो, नाही थोड्या वेळाने घेतो. पण मी ब्रेक टायमिंग फिक्स केला की नाही 4ला एकदा व्हिडिओ शूट कंप्लीट झालं, 4 ते 6 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत मी ब्रेक घेणार. पण तोपर्यंत मी काहीही काम करत नाही, मी जस्ट रिलॅक्स करतो, सोशल मीडिया बघतो किंवा व्हिडिओ बघतो. पण तो माझा टाईम ब्रेकचा असतो. म्हणजे मला दिवसभरात हे पण वाटत नाही की मी ब्रेक कधी घेऊ. सो यासाठी टाईम मॅनेजमेंट टेक्निक खूप जास्त महत्त्वाची आहे, खूप जास्त फायदेशीर आहे. तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टास्क लिस्ट बनवायला लावल्या. तर त्यामध्ये मी वर्कआउट आणि मेडिटेशन सांगितलं होतं.
बरोबर. पण खूप सारे लोक असतात ज्यांना याच्यातच प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही सुद्धा त्या लोकांमध्ये येत असाल ज्यांना याची सवय लावायला खूप जास्त प्रॉब्लेम होतोय, तर स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल किंवा एक प्लेलिस्ट दिसत असेल, त्यावर क्लिक करा. ती प्लेलिस्ट आहे ॲटॉमिक हॅबिट हे पुस्तक आहे यावरती. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सवय कशी लावायची आणि कधी वाईट सवय कशी तोडायची हे सगळं शिकायला भेटेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.